होळीच्या दिवशी करा शिवशंकराचे हे अचूक उपाय, घरात नांदेल सुख समृद्धी। आणि पौराणिक कथा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वामी माझे गुरुमाऊली या चॅनलमध्ये। होळी हा हिंदूचा सर्वात खास सणापैकी एक सण आहे। होळी भगवान विष्णूचे महान भक्त प्रल्हाद यांच्याशी संबंधित असल्याचे मानले जाते। याशिवाय हा दिवस राधाकृष्णाशीही जोडला जातो। पण तुम्हाला माहित आहे का की होळीचा संबंध भगवान महादेव आणि माता पार्वतीशी देखील आहे। हिंदू धर्मात होळी सणाला खूप महत्त्व आहे। अशातच आता होळी सण अवघ्या काही दिवसावर येऊन ठेपला आहे। दरवर्षी फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला होळी हा सण साजरा केला जातो। पौर्णिमेला होळीचे दहन केले जाते आणि दुसऱ्या दिवशी धुलीवंदन असते। अशा स्थितीत यंदा होळीचा सण 24 मार्च रोजी साजरा होणार आहे। दिवाळीप्रमाणेच होळी हा हिंदूचा सर्वात महत्त्वाचा सण मानला जातो। भक्त प्रल्हाद यांची होळी साजरी करण्याची पौराणिक कथा तुम्हाला सर्वांना माहीत असेलच, परंतु तुम्हाला माहीत आहे का की भगवान शिवाशी संबंधित होळीची कथा देखील खूपच लोकप्रिय आहे। येथे आपण भगवान शंकराशी संबंधित होळीची पौराणिक कथा जाणून घेणार आहोत। भगवान शंकराशी संबंधित होळीची पौराणिक कथा। पौराणिक दृष्टिकोनातून पाहिले तर होळीचा सण भगवान शंकराशीही जोडला गेला आहे। शिवरात्रीच्या ठीक 15 दिवसांनी होळी साजरी केली जाते। पौराणिक कथेनुसार माता पार्वतीला महादेवाशी लग्न करायचे होते, परंतु भगवान शिव नेहमी ध्यानात मग्न असायचे। अशा स्थितीत कामदेव भगवान शंकरातील वासना जागृत करण्याच्या उद्देशाने कैलासात गेले। तेथे त्यांनी भगवान शंकराच्या उपासनेत व्यत्यय आणला। भगवान शंकर क्रोधित झाले। यामुळे भगवान शिव खूप क्रोधित झाले आणि त्यांनी आपला तिसरा डोळा उघडून कामदेवाला भस्म केले। पण यानंतर इतर देवतांनी आणि कामदेवाची पत्नी रतीने महादेवाकडे प्रार्थना केली। यानंतर भगवान शंकरांनी कामदेवाला जीवन दिले। याशिवाय भगवान शिवजींनी पार्वतीचा विवाहाचा प्रस्ताव देखील स्वीकारला। याच्या आनंदात सर्व देवी देवतांनी रंगोत्सव साजरा केला। हा दिवस फाल्गुन पौर्णिमेचा दिवस होता अशी मान्यता आहे। होळीच्या दिवशी हे उपाय करा। 1 नंबर, धार्मिक मान्यतानुसार होळीच्या दिवशी देवाची पूजा केल्याने सर्व प्रकारचे दोष दूर होतात। 2 नंबर, ज्या लोकांचे लग्न होत नाही किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत आहेत त्यांनी होळीच्या रात्री विधीनुसार भगवान शंकरांची पूजा करावी। असे केल्याने व्यक्तीचे लवकर लग्न होण्याची शक्यता असते। 3 नंबर, काही कारणास्तव जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प दोष असेल तर त्याने होलिका दहनानंतर त्याच्या भस्माने भगवान शंकराची पूजा करावी। असे केल्याने कालसर्प दोषापासून मुक्ती मिळू शकते। तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय शिवशंकर लिहायला विसरू नका। असेच आपले नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। भेटूया असंच पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।